मुंबई देशाची आर्थिक राजधानी। या शहरात रोजगार मिळवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात। मुंबईत मागच्या काही दशकांमध्ये उत्तर भारतीय लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यातही बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमधून येणाऱ्या लोकांचा टक्का मोठा आहे। याच मुंबईत आता लवकरच बिहारमधल्या लोकांसाठी एक भवन उभारलं जाणार आहे। बिहार भवन असं त्याचं नाव। हे भवन तब्बल 30 मजली असणार आहे, ज्यासाठी बिहार सरकारनं कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केलाय। मात्र मुंबईत बिहार भवन उभं राहणार असल्याचं समोर आल्यानंतर याला मनसेनं विरोध सुरू केलाय। मुंबईत बिहार भवन का हवं हा प्रश्न मनसेनं विचारलाय, तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेनं मात्र या निर्णयाचं समर्थन केलंय। यामुळे आता या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे। हा सगळा विषय नेमका काय आहे? मुंबईमध्ये एवढं मोठं बिहार भवन का उभारलं जातंय? याला मनसेनं कसा विरोध सुरू केलाय? यावरून राजकारण काय होतंय पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सर्वात आधी मुंबईत उभ्या राहत असलेल्या बिहार भवनाबाबत माहिती जाणून घेऊ। बिहारच्या नितीश कुमार सरकारनं 13 जानेवारीला मुंबईत बिहार भवन निर्माण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली। या भवनासाठी बिहार सरकारनं तब्बल 314 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय। दिल्लीतील बिहार भवनाच्या धर्तीवर आता मुंबईतही इमारत उभारली जाणार आहे। बिहार सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव कुमार रवी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतलं बिहार भवन हे एलिफिन्स्टन इस्टेट परिसरात असेल। ते मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेत उभं राहणार आहे। यासाठी 0.68 एकर म्हणजेच 2952 स्क्वेअर मीटर एवढी जागा 60 वर्षांच्या लीजवर घेण्यात आली आहे। बिहार सरकारनं या जमिनीसाठी 160 कोटी रुपये खर्च केले आहेत। प्रस्तावित बिहार भवनाची इमारत बेसमेंटसह 30 मजल्यांची असेल। इमारतीची एकूण उंची 69 मीटर एवढी असणार आहे। इमारतीचं डिझाईन अत्यंत मॉडर्न असेल। इथे वाहनांच्या पार्किंगसाठी सेन्सर आधारित स्मार्ट ट्रिपल आणि डबल डेकर पार्किंगची सोय असेल। इथे एकाच वेळी 233 वाहनं उभी करता येतील। बिहार भवनात एकूण 178 खोल्या असणार आहेत। याशिवाय 72 लोक बसू शकतील एवढा मोठा कॉन्फरन्स हॉल, कॅफेटेरिया, मुंबईत सरकारी कामांसाठी स्वतंत्र दालन आणि बैठकीसाठी खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। सोबतच इथे विविध विभागांच्या कार्यालयांनाही जागा मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन हस्तांतरण, केंद्र सरकारची परवानगी तसंच महाराष्ट्र सरकारकडून मंजुरी मिळवण्यासाठी स्वतः बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाठपुरावा केला होता। त्यांच्या प्रयत्नांना आता यश आलंय। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुंबईमध्ये एवढं मोठं बिहार भवन का उभारलं जात आहे? तर प्रस्तावित बिहार भवनात मुंबईत बिहारमधून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी खास सोय केली जाणार आहे। मुंबईत टाटा मेमोरियल सारख्या रुग्णालयात कॅन्सरच्या उपचारासाठी बिहारमधून मोठ्या संख्येने रुग्ण येतात। या रुग्णांची मुंबईसारख्या शहरात अनेकदा गैरसोय होते। ही गैरसोय टाळण्यासाठी या इमारतीत विशेष तरतूद करण्यात आली आहे। नव्या बिहार भवनात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना थांबण्यासाठी 240 बेड्सचं भव्य हॉस्टेल बांधलं जाणार आहे। यासोबतच बिल्डिंगमध्ये स्वतंत्र मेडिकल रूम आणि इतर आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत। या भवनामुळे बिहारमधून मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या हजारो बिहारी नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असं बिहार सरकारच्या बांधकाम विभागाचे सचिव कुमार रवी यांनी म्हटलंय। फक्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकच नाही, तर शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही बिहार भवनात राहण्याची सोय असेल। मेडिकल, इंजिनिअरिंग, बँकिंग, रेल्वे, UPSC किंवा इतर परीक्षांसाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांची इथे स्वस्त दरात राहण्याची सोय होणार आहे। सध्या भवनाच्या परिसराची सीमा भिंत पूर्ण झाली आहे। लवकरच टेंडर प्रोसेस पूर्ण होईल अशी माहिती आहे। पण आता मुंबईत एवढं भव्य बिहार भवन उभं राहणार असल्याचं समोर आल्यानंतर त्याला विरोधही सुरू झालाय। मनसेने या प्रस्तावित भवनाचा जोरदार विरोध केलाय। राज्य सरकारकडून अजून याबाबत कोणी काही बोललं नसलं तरी बिहार भवन मुंबईत बनू देणार नाही अशी भूमिका मनसेनं घेतली आहे। नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दादरमधून निवडून आलेले मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी याबाबत बोलताना म्हटलं की काहीही झालं तरी आम्ही हे बिहार भवन मुंबईत बनवू देणार नाही। इथे आमच्या मराठी माणसाचे अनेक प्रश्न आहेत। तुमचे प्रश्न तुम्ही तुमच्या राज्यात सोडवा। आमच्यावर भार कशासाठी? रुग्णांसाठी हॉस्पिटल बांधा, ते उपचारांसाठी मुंबईत येतात म्हणून इथे बिहार भवन बांधण्यापेक्षा तुमच्या राज्यात चांगली हॉस्पिटल बांधा। आम्ही हे बिहार भवन होऊ देणार नाही अशी भूमिका मनसेनं घेतली आहे। दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेनं मात्र याचं समर्थन केलंय। मनसेनं बिहार भवन होऊ नये असं म्हटलं असलं तरी रुग्णांच्या व्यवस्थेसाठी हे भवन बांधण्यात येतंय, त्यामुळे याला विरोध करणं चुकीचं असल्याचं शिंदेचे शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी म्हटलंय। ते म्हणतात मुंबईत UP भवन बांधलेलं आहे, मग बिहार भवनाची काय अडचण आहे? प्रत्येक राज्याची एकमेकांशी बांधिलकी असणं गरजेचं आहे, त्यामुळे देशाची प्रगती होत असते।
बिहारमधून मोठ्या संख्येनं कॅन्सरचे रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यांची व्यवस्था करण्यात काय चूक आहे? मला वाटतं मुंबईत सर्व राज्यांचे भवन उभारण्यात यावे, जेणेकरून बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांना दिलासा मिळेल. तसं पाहिलं तर मुंबईत आपल्या राज्यातल्या लोकांसाठी अशा प्रकारे भवन बांधणारं बिहार हे काही एकमेव राज्य नाही. नवी मुंबईच्या वाशीमध्ये आधीच वेगवेगळ्या राज्यांची सरकारी भवनं आहेत. तिथे उत्तर प्रदेश, आसाम, ओडिशा, गुजरात, केरळ, राजस्थान, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय सारख्या राज्यांनी आपली भवनं बांधली आहेत. त्यांचा वापर बहुतेक वेळा सरकारी कामांसाठी होतो, पण अनेकदा तिथे विद्यार्थी किंवा रुग्णांना राहण्याची व्यवस्था सुद्धा केली जाते. याशिवाय राजधानी दिल्लीच्या कस्तुरबा गांधी मार्गावर महाराष्ट्र सदनाची भव्य आणि आधुनिक इमारत आहे. दिल्लीत येणाऱ्या मराठी लोकांच्या सोयीसाठी ते भवन बांधण्यात आलंय. पण आता मुंबईत अत्यंत मोक्याच्या ठिकाणी एवढं भव्य बिहार भवन उभं राहत असल्यामुळे त्यावरून वाद सुरू झालाय. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थही लावले जात आहेत. काही राजकीय विश्लेषकांच्या मते हा निर्णय मुंबईतल्या उत्तर भारतीय मतदारांवरती प्रभाव टाकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र बिहार सरकारकडून हा प्रकल्प पूर्णपणे नागरिकांच्या सोयीसाठी असल्याचा दावा करण्यात आलाय. पण यावरून राज्यातलं वातावरण मात्र तापण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्याचा निर्णय योग्य आहे का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.